साऊथ वेस्ट, क्यूच्या साऊथ वेस्ट डिरेक्शन मध्ये पॉईंट पी आहे. ओके, आता नेक्स्ट, इफ आर इज, आता आर पॉईंट कुठे आहे, 30 मीटर, तो पण तेवढ्याच डिस्टन्स वरती 30 मीटर साऊथ वेस्ट ऑफ क्यू, सॉरी साऊथ ईस्ट आहे, हे जरा करेक्शन करून घेऊ, साऊथ ईस्ट आहे, दोन्ही साऊथ वेस्ट, एक साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट. सो आर पॉईंट आहे तो साऊथ ईस्ट ऑफ क्यू आहे, क्यूच्या साऊथ ईस्टला, साऊथ ईस्ट म्हणजे या डिरेक्शन मध्ये असतो. आता डिस्टन्स येतं, हे 30 होतं, हा सुद्धा 30 मीटरचा आहे. डिस्टन्स तेच आहे, डिरेक्शन वेगळी आहे, 30 मीटर. दिस इज आर. झालं, आता पी आणि आर मिळाले आपल्याला. पी इज 30 मीटर साऊथ वेस्ट ऑफ क्यू आणि आर इज 30 मीटर साऊथ ईस्ट ऑफ क्यू, दोन्ही वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये. देन आर इज, तर आर विचारलेला आहे, विच डिरेक्शन ऑफ पी, पीच्या कोणत्या डिरेक्शन मध्ये आर आहे सांगा. पीला आपण डिरेक्शन काढूया म्हणजे तुम्हाला कळेल. एन एस ई डब्ल्यू सेमच आहे. मग बघा, पीच्या कोणत्या डिरेक्शनला आहे, ईस्ट डिरेक्शनला, म्हणजे आन्सर काय, आर इज ईस्ट ऑफ पी, आर इज ईस्ट ऑफ पी, पीच्या ईस्ट डिरेक्शन मध्ये. आता ऑप्शन मध्ये ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ असे 4 ऑप्शन असणार आहे, त्यातलंच मी शोधायचं. पीच्या ईस्ट डिरेक्शन मध्ये आर आहे, आर इज ईस्ट ऑफ पी, पीच्या ईस्टला आहे तो, ईस्ट हे तुमचा आन्सर असेल. बाकीच काही लिहायची पण आवश्यकता नाही, फक्त ईस्ट, कारण क्वेश्चन मध्येच ते विचारलेलं आहे, ओनली ईस्ट. ओके, चला ते डायग्राम व्यवस्थित काढा, नंतर आपल्याला समजणं गरजेचं आहे ते. डायग्राम काढून त्याचा आन्सर ईस्ट असं लिहा. अजून थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. थोडस अजून कॉम्प्लिकेटेड आहे. या टाईपचं जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर एक्झाम मध्ये याच्यापेक्षा अवघड काय विचारणार नाही तुम्हाला, म्हणजे डिरेक्शन रिलेटेड जे प्रॉब्लेम असतील याच्यापेक्षा अवघड विचारले जाणार नाही.
from his starting point. Rajesh walks 12 kilometers east, then turns 135-degree right and walks 8 kilometers. He takes 135-degree left turn and walks 4 kilometers. He again takes 45-degree left turn and walks 8 kilometers. How far and in which direction is Rajesh from his starting point? एवढे अवघड प्रॉब्लेम आपण बघतोय कारण साधारण ना वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतोय, तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये वगैरे पण बघितले, लेक्चर्स पण बघितलेले, इतक्या अवघड पद्धतीचे प्रॉब्लेम घेतले जात नाही, अगदी सोप्या सोप्या पद्धतीचे प्रॉब्लेम शिकवले जातात. तसं जास्त तुम्हाला फायदा होतो. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की छान आहे, प्रॉब्लेम मला समजला, मला तो सॉल्व्ह करता येतोय, म्हणजे मला पण एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळतील, तर असं होत नाही बाळा. तर जेवढे जास्त अवघड आणि क्रिटिकल प्रॉब्लेमची प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढे एक्झाम तुमच्यासाठी सोपी होणार आहे. एक्झाम सोपी होण्यासाठी आता आपण प्रॅक्टिस करणार आहे ते अवघड प्रॉब्लेमचं प्रॅक्टिस करणार आहे. म्हणजे हा सेम जरी प्रॉब्लेम उद्या एक्झाम मध्ये आला तरी तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही की बाबा या पद्धतीचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेले आहेत किंवा सरांनी मला शिकवलेले आहेत आणि मी ते सॉल्व्ह करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तयार होईल, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, चालेल सगळ्यांचं. सी बघा, मग सारखंच करायचं. काय करायचं आपल्याला, स्टार्ट करायचं. राजेश वॉक्स 12 किलोमीटर ईस्ट. बघा 12 किलोमीटर इथून आपण स्टार्ट करूया. स्टार्टिंग पॉइंट असेल ए. राजेश वॉक्स किती आहे तो, 12 किलोमीटर ईस्ट. ओके, ईस्टला गेलेला आहे. कळतंय? आता काय सांगायची गरज नाही, ईस्ट इकडे जाणार आहे. तर आपल्याकडे ग्राफ आहे, तो पोहोचलेला आहे बी पॉइंट. ठीक आहे, हा बी पॉइंट म्हणूया आपण. ओके, आता पुढे काय झालेलं आहे, अँड देन टर्न्स 135 डिग्री राईट. आता तो राईटला म्हणजे इकडे वळणार आहे, तो राईट इकडे खाली येणार आहे. आता ही डिरेक्शन आहे, ही पुढे आहे. इथून तो 135 डिग्री अँगल घेणार. आता इथं बघा, साधारण तुम्हाला कळेल, हा अँगल 90 असेल, 90 पेक्षा जास्त असणार आहे 135 म्हणजे त्याच्या पलीकडे येतो. तो तो कुठे येईल, साधारण तो इकडं असं येईल. So this will be 135 degree. Then turns right. राईटला तो टर्न झालाय. Then turns 135 degree right. राईटला 135 डिग्री तो आलेला आहे. पॉइंट मिळेल त्याला सी. अँड वॉक्स 8 किलोमीटर. हे डिस्टन्स आहे 8 किलोमीटर. रे डायग्राम काढल्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेमचा आन्सर मिळत नाही बाळांनो, ध्यानात ठेवा. ही टेक्स 135 डिग्री लेफ्ट टर्न. आता इथून तो लेफ्टला जाणार आहे, इकडे जाणार. या डिरेक्शन मध्ये जायचं नव्हतं त्याला, तो जाणार नाही. तर इथून तो 135 आता डिस्टन्स. आता हे 135 कुठे येतं, जसं हॉरिझॉन्टलला 135, तर याला 135 तुम्ही केलं, तुम्ही चेक करू शकता. तो स्ट्रेट मिळतोय तुम्हाला, तो मिळेल तुम्हाला पॉइंट डी. समजतंय का बघ. आणि हा अँगल आहे 135 डिग्री. ओके, वॉक्स 8 किलोमीटर. नंतर ही टेक्स 135 डिग्री टू लेफ्ट. इकडे लेफ्टला आलेला टर्न अँड वॉक्स 4 किलोमीटर. हे डिस्टन्स आहे 4 किलोमीटर. पुढं ही अगेन टेक्स 45 डिग्री लेफ्ट. आता इथून परत लेफ्टला इकडे जाणार आहे तो, म्हणजे तो पुढे जाणार नाही, आता परत लेफ्टला जाणार. आता इकडे राईट होती, लेफ्टला म्हणजे वरती जाणार आहे तो. इकडून 45 डिग्री घ्यायचं आपल्याला. 45 डिग्री, तो 45 डिग्री कमी येईल, 90 येणार नाही, 45 डिग्री येईल. तर 45 डिग्री असेल, 45 डिग्री. त्याला पॉइंट मिळेल ई. किती डिस्टन्स जाणार आहे, हे अगेन टेक्स 45 डिग्री लेफ्ट टर्न वॉक्स 8 किलोमीटर. हे पण 8 होतं, हे पण 8, म्हणजे सेम टू सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय 8 किलोमीटर. ओके, 8 किलोमीटर. हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज राजेश फ्रॉम हिज स्टार्टिंग पोझिशन. सो ए इज इट्स स्टार्टिंग पोझिशन आणि ई हा त्याचा एंड पॉइंट आहे. तर ए आणि ई बद्दल डिस्टन्स सांगायचा आणि स्टार्टिंग पॉइंट पासून तो कुठे आहे सांगायचं. म्हणजे इथं जर मी क्रॉस तयार केला असं, तर एन एस ई
डब्ल्यू तुम्ही सांगू शकता की स्टार्टिंग पॉईंटच्या तो ईस्टला आहे, ईस्ट डिरेक्शन आहे ना. ओके, सो ए मी लिहितो इथं, ए इज स्टार्टिंग पॉइंट आणि ई हा त्याचा काय एंड पॉइंट. हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन, म्हणजे डिस्टन्स सांगायचं तुम्हाला, हाऊ फार म्हणजे डिस्टन्स सांगायचं आणि डिरेक्शन सांगायचं. तर डिस्टन्स किती असेल, ए पासून ई पर्यंत डिस्टन्स काढूया आपण. ए इक्वल टू आता किती असणार आहे, ए बी प्लस बी. आता बी आणि सी डी हे डिस्टन्स सेमच असणार आहे, हे बघा. कारण या दोन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे, हे 8 8 आहे. तर मग हे जर असं जोडलं तुम्ही तर हा काय मिळेल तुम्हाला, पॅरलोग्राम मिळेल. अपोजिट साइड काय असतात, पॅरलल असतात. सेम. ओके, म्हणजे बी आपण काय, ए इक्वल टू ए बी प्लस बी, ए बी प्लस बी. देअरफॉर ए इक्वल टू ए बी आहे 12 आणि हे 4, 12 प्लस 4 इक्वल टू 16 किलोमीटर. म्हणजे काय सांगू शकता तू, 16 किलोमीटर ईस्ट. क्लिअर, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पासून तो 16 किलोमीटर वरती, 16 किलोमीटर वरती, आणि स्टार्टिंग पॉईंटच्या तो ईस्टला आहे, म्हणून 16 किलोमीटर ईस्ट. तुमचे जे ऑप्शन्स असणार आहेत त्याच्यामध्ये असं असेल कदाचित, 16 किलोमीटर ईस्ट, 16 किलोमीटर वेस्ट, 20 किलोमीटर ईस्ट, 30 किलोमीटर नॉर्थ. मी आन्सर ही रेड डायग्राम काढल्याशिवाय तुम्हाला आन्सर मिळत नाही. चला डायग्राम काढायचं व्यवस्थित, लिहून घेत. व्यवस्थित डायग्राम काढा, आन्सर लिहा. तुमचा क्वेश्चन देतो. Point U is at 10 meter north of point Q. U.
प्रॉब्लेम मोठा आहे. भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. ईस्ट अजून आहे पुढे. खूप डेटा दिलेला आहे. पॉइंट एम is the intersection. Point M is the intersection of points U and P. Question है, what is the distance between L and R? What is the distance between point L and R? Point U is at 10 meter north of point Q. Point T is at 10 meter east of point U. Point S is at 15 meters south of point T. Point P is at 20 meters south of point Q. Point R is at 25 meters east of point P. Point L is at 15 meters east of point S. Point M is the intersection of points U and P. What is the distance between point L and R? फक्त त्यातले शब्द वगैरे कुठे चुकून आहेत पण मी तुमच्यासाठी फक्त वाचलेला आहे प्रॉब्लेम. एकदम सगळा प्रॉब्लेम वाचून आपण सॉल्व्ह करू शकत नाही, सांगितले तुम्हाला मगाशीच. ठीक आहे, एक एक पार्ट आपण सॉल्व्ह करत जायचं. चालेल, चला आता आपण सॉल्व्ह करूया. पहिला पॉइंट यू इज ऍट 10 मीटर. आता पहिला डिस्टन्स बघा, आपल्याला पहिला डिरेक्शन बघायचं आहे. यू पॉइंट कुठं आहे? इज ऍट 10 मीटर नॉर्थ ऑफ पॉइंट क्यू. पहिल्यांदा पॉइंट क्यू घेऊया. पॉइंट क्यू आहे. आता पॉइंट क्यूच्या नॉर्थला, नॉर्थ म्हणजे कुठं असणार आहे? वरती. ओके, किती वरती? यू इज 10 मीटर नॉर्थ ऑफ पॉइंट क्यू. म्हणजे हे डिस्टन्स असेल 10 मीटर पॉइंट आहे यू. ठीक आहे, पुढं पॉइंट टी इज ऍट 10 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट यू. आता यूच्या ईस्टला, ईस्ट म्हणजे कुठे आहे बघा, या साईडला जाणार आहे. 10 मीटर इथून 10 मीटर ईस्ट वरती पॉइंट टी आहे. पॉइंट टी पहिला पार्ट झालेला आहे. पॉइंट यू इज ऍट 10 मीटर नॉर्थ ऑफ पॉइंट क्यू. क्यूच्या नॉर्थला 10 मीटर वरती यू पॉइंट मिळाला. त्यानंतर पॉइंट टी पाहिजे आपल्याला. टी कुठं आहे? 10 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट यू. यूच्या ईस्टला 10 मीटर वरती टी पॉइंट आहे. ओके, पुढं पॉइंट एस इज, आता पॉइंट एस शोधायचं कुठं आहे? इज ऍट 15 मीटर साऊथ ऑफ पॉइंट टी. टी पॉइंटच्या साऊथ, साऊथ म्हणजे खाली आहे. 15 मीटर इथं आले.
15 मीटर. टीच्या साऊथला यस पॉइंट बघा. यस इज ॲट 15 मीटर. 15 मीटर साऊथ ऑफ पॉइंट टी. पॉइंट टीच्या साऊथला 15 मीटर डिस्टन्सवरती यस पॉइंट आहे. त्याच्यानंतर आहे पॉइंट पी. पॉइंट पी कुठं आहे? पी इज ॲट 20 मीटर साऊथ ऑफ पॉइंट क्यू. तर पॉइंट क्यूच्या साऊथला, साऊथ म्हणजे खाली येणार आहे, क्यू पॉइंटच्या साऊथला 20 मीटर वरती. हे डिस्टन्स आहे 20 मीटर आहे. पी इज ॲट 20 मीटर साऊथ ऑफ पॉइंट क्यू. पॉइंट क्यूच्या साऊथला 20 मीटर वरती कोण आहे? समजते? 20 मीटर वरती कोण आहे? बघ 20 मीटर वरती पॉइंट आहे पी. क्लिअर? पी पॉइंट मिळालेला आहे 20 मीटर क्यूच्या साऊथला. त्यानंतर पॉइंट आर कुठं आहे? तो ऍट 25 मीटर. पहिल्यांदा डिस्टन्स नाही, पहिल्यांदा डिरेक्शन बघायची. ईस्ट ऑफ पॉइंट पी. पॉइंट पीच्या ईस्टला, ईस्ट कुठं आहे बघा, राईटला, त्या डिरेक्शन मध्ये ईस्ट असते. हा सेंटर असतो प्रत्येक पॉइंटचा. हा सेंटर, सेंटरच्या ईस्टला किती डिस्टन्स? पॉइंट आर इज ॲट 25 मीटर. 25 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती आहे आर पॉइंट. आला का बघा? पॉइंट आर इज ॲट 25 मीटर. 25 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट पी. पी पॉइंटच्या ईस्टला 25 मीटर डिस्टन्सवरती आर पॉइंट आहे. आर मिळाले. आणि त्यानंतर एल पॉइंट. पॉइंट एल इज ॲट 15 मीटर. 15 मीटर होते, पण कुठं? ईस्ट ऑफ पॉइंट एस. पॉइंट एसच्या ईस्टला म्हणजे इकडे जाणार आहे. किती डिस्टन्स वरती आहे तो? 15 मीटर. हे 10, हे 15. हा आहे एल. 15 मीटर बघा. पॉइंट एल इज ॲट 15 मीटर ईस्ट ऑफ पॉइंट एस. एस पॉइंटच्या ईस्टला 15 मीटर वरती एल पॉइंट आहे. आले एल पॉइंट. आणि शेवटी आहे पॉइंट एम. पॉइंट एम कुठे आहे बघा? त्याचं कंडिशन दिलेलं आहे. पॉइंट एम इज द इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय? मिड पॉइंट किंवा सेंटर. इंटरसेक्शन म्हणजे काय? मिड पॉइंट किंवा सेंटर. कुणाचं सेंटर किंवा इंटरसेक्शन म्हणलेलं आहे? ऑफ पॉइंट यू अँड पी. यू इथं आहे आणि पी इथं आहे, यांचा मिड पॉइंट. आता हे टोटल डिस्टन्स किती आहे बघा? पहिल्यांदा क्यूपी 20 आहे आणि युक्यू किंवा क्यूयू किती आहे? 10. 20 अधिक 10 30 आहे. ते टोटल डिस्टन्स 30 आहे. त्याचा सेंटर आपल्याला मिळेल बघा. हे टोटल डिस्टन्स आहे 30. 30चा सेंटर किती वरती मिळेल? 15 वरती मिळेल. हे असेल 15 मीटर. तसंच हे सुद्धा असेल 15 मीटर. आता हे 10 आहे. 10च्या थोडस येतं कुठंतरी येतो. हा पॉइंट असेल एम. थोडस डिस्टन्स कमी जास्त दिसतील तुम्हाला. समजावून घ्या फक्त डायग्राम. ओके. हा असेल एम. एम इज द इंटरसेक्शन ऑफ. याच्या सेंटरला इथं कुठंतरी एम पॉइंट असणार. इंटरसेक्शन ऑफ पॉइंट यू अँड पी झालेलं आहे. आता या डेटावरून किंवा माहितीवरून आपण ही रे डायग्राम काढली आहे. आणि आता शेवटी व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट एल अँड आर. आता एल आणि आर मधला डिस्टन्स सांगा. इथं बघून पण तुम्ही सांगू शकताय किती डिस्टन्स असेल. सोडवायचं असेल तर कसं सोडवू शकताय बघा आपण. एल आर डिस्टन्स म्हणजे इकडे असं असणार आहे. डायरेक्ट पण सांगू शकता. जर सोडवायचं असेल तर काय? या डिस्टन्स मधून हे डिस्टन्स मायनस केलं, म्हणजे पीयू मधून टीएस मायनस केलं की राहिलेलं डिस्टन्स असेल ते बघा. हे लाईन ही डिस्टन्स सेम असेल. क्लिअर? सो एल आर इक्वल टू डिस्टन्स एल आर इक्वल टू यूपी मायनस टीएस असं करू शकताय तुम्ही. ओके. किंवा इथं एस असेल तर आता अजून एक ऍडिशनल पॉईंट आपण घेऊया इथं झेड. तो टी झेड मायनस टीएस म्हणू शकताय. टी झेड मायनस टीएस. तर टी झेड किती असणार आहे? ते सेमच असणार आहे डिस्टन्स 30 वजा टीएस डिस्टन्स आहे 15. तो 30 मायनस 15 मीटर. सो डिस्टन्स एल आर विल बी इक्वल टू 15 मीटर. म्हणजे हे सगळी डायग्राम काढल्याशिवाय आपण कुठलंही आन्सर तोंडी किंवा अंदाजे सांगू शकत नाही. ही रे डायग्राम काढणं कंपल्सरी आहे. ओके.
तुम्ही मॅटर करा की हे 15 आणि हे 15 आहे, समजावून घ्या. सेम टू सेम डिस्टन्स आहे तसा. चला डिस्टन्स वगैरे लिहा तिथं व्यवस्थित, काळजीपूर्वक डायग्राम काढा. ठीक आहे. एक प्रॉब्लेम मी तुम्हाला इथं देतोय, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा. कॉम्प्लिकेटेड आणि थोडेसे अवघड प्रॉब्लेम सोडवणं गरजेचं आहे. निशा ड्राइव्स निशा ड्राइव्स 12 किलोमीटर towards north. Nisha drives 12 kilometers towards north and 10 kilometers towards west and 10 kilometers towards west. Then she turned to the south. Then she turned to south and covered 4 kilometers and covered 4 kilometers. Again she turned to again she turned to east east and moved 8 kilometers. Moved 8 kilometers. Finally, she turned right. Finally, she turned to right and moved 8 kilometers again. How far and in which direction? How far and in which direction is she from
स्टार्टिंग पॉइंट. युवराज फार वेळ केलास रे बा. बघा प्रॉब्लेम लिहा पहिल्यांदा व्यवस्थित. निशा ड्राईव्ह तुम्ही सोडवायचंय, सोडवायचा प्रयत्न करा. प्रयत्न करा. ठीक आहे बघा वरची बघा सर. निशा डोस 12 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. समजा पहिल्यांदा ती कुठे जाणार आहे? 12 किलोमीटर नॉर्थ. 12 किलोमीटर ए पासून बी पर्यंत गेलेलं आहे. 12 किलोमीटर नॉर्थ कडे गेलेलं आहे. अँड 10 किलोमीटर टुवर्ड्स वेस्ट. आता याच्यानंतर परत वेस्ट जाणार आहे. वेस्ट कुठे? इकडे आहे. टुवर्ड्स वेस्ट म्हणलेलं. किती गेलेलं आहे ते? 10 किलोमीटर. इथं पोहोचलेले पॉइंट सी ला पोहोचलेले बघा. ओके 12 किलोमीटर नॉर्थ, देन 10 किलोमीटर वेस्ट, देन सी टर्न टू साऊथ. आता साऊथ म्हणजे कुठे येणार आहे? खाली आहे साऊथ. अँड कवर्ड 4 किलोमीटर. 4 किलोमीटर ते जाणार. 4 किलोमीटर. ओके डिस्टन्स थोडस जास्त दाखवू. ई पॉइंटला पोहोचलेले. अगेन सी टर्न टू ईस्ट. आता परत ती कुठे जाणार आहे? ईस्टला. अँड मूड 8 किलोमीटर. आता हे 10 होतं, 8 किलोमीटर जाणार आहे. दिस इज थोडीशी मोठी थोडी डायग्राम. हे पॉइंट पासून ती 12 किलोमीटर गेलेले, नॉर्थला गेलेले. 12 किलोमीटर, 10 किलोमीटर टुवर्ड्स वेस्ट. सी पॉइंट मिळाले टुवर्ड्स वेस्ट. देन सी टर्न टू साऊथ, कवर्ड 4 किलोमीटर. 4 kilometer point will be D. Again she turned to east, then east, and covered 8 kilometer. So this will be point E to east and moved 8 kilometer. Finally she turned to right. आता इथून परत राईटला जाणार आहे, म्हणजे खाली जाणार आहे. राईट अँड मूड 8 किलोमीटर. आता इथून परत ती 8 किलोमीटर जाणार. 8 kilometer point belt F. And moved 8 kilometer. How far and in which direction is C from starting point? The starting point पासून ती आता हे 12 आहे, हे 8 आणि हे 4 म्हणजे 12 म्हणजे सेम टू सेम तिथं आलेलं हे समजून घ्यायचं. हे ए हा स्टार्टिंग पॉइंट आहे तिच्या. ए इज अ स्टार्टिंग पॉइंट
and F is एंड पॉइंट. स्टार्टिंगच्या ती कुठं आहे बघा, हे स्टार्टिंगच्या कुठं आहे ती, इथं आपण हे तयार करू शकतो क्रॉस एन एस ई डब्ल्यू. हाऊ फार, किती डिस्टन्स आहे, हे 8 आहे, हे टोटल 10 आहे. डिस्टन्स काढूया आपण एफ. एफ इक्वल टू किती असणार आहे हे बघा, हे टोटल डिस्टन्स सीबी, सीबी मायनस डी, सीबी मायनस डी. सीबी आहे 10 आणि डी आहे 8, म्हणजे ते 2 किलोमीटर आहे. इनिशियल पॉईंट पासून किंवा स्टार्टिंग पॉईंट पासून 2 किलोमीटर वरती आहे ते, पण कोणत्या डिरेक्शन मध्ये, इन वेस्ट. सेम 2 किलोमीटर वेस्ट. समजलं? डायग्राम काढल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही, हे परत परत मी सांगतोय. डायग्राम काढा व्यवस्थित. ओके, या पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. मी तुम्हाला होमवर्कला काही प्रॉब्लेम देतोय, ते तुम्ही पुढच्या 3-4 दिवसामध्ये तो होमवर्क सॉल्व्ह करा. म्हणजे सॅटर्डे पर्यंत तुम्हाला तो कम्प्लीट करायचा किंवा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, हे सॉल्व्ह करून घ्या आणि इथं आपलं सेशन आज संपेल. मी होमवर्क तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपवरती. ओके, सगळेजण ती डायग्राम वगैरे काढा आणि नंतर मग मीटिंग मधून बाहेर. आणि जे लेट वगैरे येतात त्यांनी थोडस लक्ष द्या, लेट करू नका, तुमचंच नुकसान आहे बाळगून त्याच्यामध्ये. तुमच्यासाठी कोणी तसं थांबणार नाही, सगळेजण जॉईन झालेले असतात, त्यामुळे लेक्चर्स विल रिमेन कंटिन्यू. लेक्चर्स कंटिन्यू राहतील, त्यामुळे शक्यतो आपलं लेक्चर चुकणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची. झाल्यानंतर तुम्ही मीटिंग मधून डायरेक्ट बाहेर पडू शकता.